पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या स्वारगेट बसस्टँडवर एक व्यक्ती येते आणि तरुणीवर अतिप्रसंग करून निघून जाते. या प्रकारानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ती बस का लॉक करण्यात आली नाही? कोणीही तिच्या मदतीला का आलं नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्वारगेट बसस्टँडवर तरुणीसोबत नेमकं घडलंय तरी काय, जाणून घेऊयात. पीडित तरुणी पहाटेच्या वेळी स्वारगेट बसस्टँडवर आली होती. पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जात होती. ती बुधवारी पहाटे स्वारगेट बसस्थानकावर थांबली होती. तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबल्याचं सांगितलं. मात्र तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यावर तरुणीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला